ते काही कमेंट्समध्ये काही हास्यास्पद गोष्टी आहेत की तुम्ही चुकीच्या पक्षात आहात, तुम्ही पक्ष बदला, अशा काही कमेंट्स. आणि जेव्हा या कमेंट्स अशा समोर येतात तेव्हा स्पष्ट कळतं की हा नेमका ट्रोल करण्याचा हेतू काय. आणि म्हणून मला हसू येतं या ट्रोलर्सचं की छत्रपती संभाजी महाराजांविषयी अशा या काही ट्रोलर्सना जर एवढाच कळबळा होता तर त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करावा ना की हा छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आणण्यासाठी तुम्ही स्वतः काय प्रयत्न केलेत. खरं तर प्रयत्न काय केले हे या निमित्तानं वारंवार समोर येतं की इतिहासाची पुस्तकं वाचण्यापेक्षा त्या मोठ्या स्क्रीनवरती ती बघणं लोकांना सोयीस्कर पडतं, सोपं पडतं. महानाट्य सुद्धा तुम्ही आणलं, त्यावेळेला हा प्रसंग कसा मांडण्यात आलेला? की महानाट्यामध्ये बलिदानाचा संपूर्ण प्रसंग मांडला जातो, परंतु पुन्हा तेच आहे की तुम्ही कोणत्या पर्स्पेक्टिव्हने या संपूर्ण घटनेकडे पाहता. मी कायम छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाकडे एक अद्भुत अशी प्रेरणा म्हणून पाहतो, कारण या बलिदानानंतर तब्बल 18 वर्ष सर्वसामान्य रयत लढली. जेव्हा राजा राज्यात नव्हता, छत्रपती राजाराम महाराज हे जिंजीला होते, पण सर्वसामान्य रयत औरंग्याबरोबर लढली आणि औरंग्याला टाचाघासात इथं प्राण सोडावे लागले, या दख्खनच्या मातीत प्राण सोडावे लागले. ही प्रेरणा जगाच्या इतिहासात कुठेही नाहीये. तेव्हा महानाट्यामध्ये जेव्हा बलिदानाचा हा संपूर्ण प्रसंग होतो त्यानंतर अवघ्या 2 मिनिटांमध्ये पूर्ण पेहराव बदलून राजबिंड्या रूपात पुन्हा शंभूराजे प्रेक्षागृहात अवतरतात. कारण ही भावना माझी अशी आहे त्यामागची की जाताना प्रेक्षागृहातून जाताना कोणत्याही प्रेक्षकानं छत्रपती संभाजी महाराजांचं रक्तरंजित रूप डोळ्यात साठवू नये, तर ते राजबिंड रूपच डोळ्यात ठेवून जावं.